अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणावरून किसान सभा व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्या नेतृत्वाखाली 148 किलोमीटर पायी चालणारा प्रचंड संख्येने कामगार आणि शेतकऱ्यांचा समावेश असलेला लॉंग मार्च 24 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात येणार आहे। नुकताच नाशिक आणि ठाणे पालघर या ठिकाणी लॉंग मार्च झाले। 2023 मध्ये अकोले तालुक्यातून लॉंग मार्च जो निघाला लोणीला जाणार होता त्याच्यामध्ये अनेक मागण्या मान्य झाल्या, मात्र या तीनही लॉंग मार्चच्या मान्य मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही आणि त्यामुळे परत एकदा ह्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी शेतकरी श्रमिकांना लॉंग मार्च काढावा लागतोय। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेच्या बाबत पहिल्या सर्वेप्रमाणे हा रेल्वे मार्ग व्हावा याच्यासाठी बोटा या ठिकाणी रास्ता रोको झाला। त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर तुमची भेट घडून आणून त्याच्यावर मार्ग काढू असं आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं होतं, त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये। त्याचप्रमाणे शालेय पोषण आहार कर्मचारी आणि अर्धवेळ परिचर जे अत्यंत कमी पगारावर राबतात त्यांच्या मानधन वाढीच्या बाबत आश्वासन देण्यात आलेलं होतं, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाहीये। अंगणवाडीचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, डेटा ऑपरेटर, बांधकाम कामगार, अनेक या प्रकारचे असंघटित कामगार यांच्या मागण्या प्रलंबित आहेत। या सर्वांना घेऊन तसेच आदिवासी भागातील शेतकऱ्यांना पिण्याचं आणि सिंचनाचं पाणी मिळावं, त्यांच्या वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 कराव्यात, ज्या घरांमध्ये ते राहतात त्यांच्या तळजमिनी त्यांच्या नावे कराव्यात, अशा अनेक मागण्यांसाठी हा लॉंग मार्च काढण्यात येतोय। काल जिल्हा प्रशासनाने याबाबत चांगली बैठक घेतली, मात्र राज्य स्तरावर मंत्री महोदयांबरोबरची बैठक प्रलंबित आहे। ती बैठक जोपर्यंत होत नाही आणि मागण्यांबाबत अंमलबजावणीबाबत ठोस आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय किसान सभेने घेतलेला आहे, सीआयटीने घेतलेला आहे। 24 फेब्रुवारीला हजारोच्या संख्येने हा लॉंग मार्च निघतोय। राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत ठोस पावलं टाकावी असं आवाहन राज्य सरकारला आम्ही करतो आहोत। डॉक्टर साहेब सांगा, तुम्हाला लॉंग मार्च थांबवण्यासाठी काय करायला साहेब? एक तर मी आपल्याला सांगितलं या तुमच्या त्यामुळे आम्ही चालणार आहोत। दिलेली आश्वासनं स्वतः पालकमंत्री साहेबांनी पाळलेली नाही, हे पण मी तुम्हाला पुरवतो। त्यांच्या प्रोसिडिंग त्यांची सही आहे, आपण सगळ्यांना करायचं। त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण कम्युनिकेट करावं, पालकमंत्र्यांना कम्युनिकेट करावं, संबंधित मंत्र्यांना कम्युनिकेट करावं। आम्ही एकीकडे चालू, आपला अप्रोच मला पॉझिटिव्ह वाटला। मी फ्रँकली सांगतो, मी अनेक वेळा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केलेली आहे, पण तुमचा अप्रोच एकंदरीतच पॉझिटिव्ह आहे, त्याबद्दल मी काही नाकारत नाही। चाललंच पाहिजे, काहीतरी आकांड अनाउन्स केलं पाहिजे असं काही दुराग्रह नाही। दुसरा प्रश्न आहे, शक्तीपीठचे लोक बोलवत आहेत, काल त्यांच्यावर पोलीस सोडले, त्यांचे डोके फोडले, मंगळसूत्र काढून गेले। आता एक सगळ्या 4 आमदारांनी बैठक ठेवली, बाकीचे मंत्री संबंधित विभागाचे राहतील, पालकमंत्री महोदयांना तसे आपल्याला तसं आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो पालकमंत्री महोदयांना। आणि आता जे आपण जे बोलले ते बऱ्याचकडे काही गॅप्स निश्चित आहे आणि तो जे आहे तर काय की आपण मला वाटतं की सगळ्यांना आता काही डिस्ट्रिक्ट हेड्स आहेत किंवा काही रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, मला वाटतं करायचं सगळं बांधकामाचं होतं किंवा वन अधिकारीचं होतं की मला योग्य वाटत होता की म्हणजे तिथल्या इथं असं होतं की जे पाणी लक्षात येत होतं, तर ते जर झालं तर मला वाटतं की त्यांना आपणच एक काही जर टाईम सांगितला की बाबा किमान जे आहे आता सगळ्या गोष्टी होणार नाहीत, ते पोलीस त्याचा त्या पहिल्याला माहिती होतं किंवा नेमकं माझं काम काय आणि ते काम तिला माहिती तर मग मला ॲडिशनल जर सांगितलं तर मला ॲडिशनल पगार मिळणार, तो निश्चित म्हणजे आपण हे जेन्युइन गोष्ट